नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत CET सेलवर नवीनच माहिती जी की B.Ed, D.Ed आणि B.Ped संदर्भात आली आहे, ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। इथं आपणास एक अनाउन्समेंट येताना दिसत आहे। कॅप ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन हॅज बीन एक्सटेंडेड टिल 25 जुलै 2025 पर्यंत जी कॅपची रजिस्ट्रेशन आहे ते एक्सटेंड झालेले दिसत आहे। आणि आजच मी तुम्हाला सांगितलं की आजच नवीन जी माहिती आली आहे ती इथं आपण बघू शकतात। पब्लिश ऑन 19 जुलै 2025। त्यात गेल्यानंतर सर्वप्रथम एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्यामध्ये खाली गेलं एक्सटेन्शन ऑफ कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल 25-26 जे की एक्सटेन्शन झालं आहे ते शेड्यूल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सर्वप्रथम B.Ed M.Ed ज्यांनी B.Ed प्लस M.Ed हा इंटिग्रेटेड कोर्स घेतला असेल तो 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन हे कॅपचं चालू आहे। 29 तारीख ही जी की आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची डेट आहे, जे लास्ट डेट आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील ते व्हेरीफाईड झाले की नाही। काही वेळेस आपले डॉक्युमेंट जे आपण अपलोड करतो त्यात काही डॉक्युमेंट्स रिजेक्ट होतात, मग ते पुन्हाच एकदा अपलोड करावं लागतात आणि ते सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्याशिवाय आपली पुढची प्रोसिजर ही होताना विलंब लागतो, वेळ लागतो। त्यामुळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय हे लवकरात लवकर कसे होतील ते साईटच व्हेरीफाय करेल, पण तरी देखील ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले की नाही हे वेळोवेळी आपण पाहिलं पाहिजे। त्याची लास्ट डेट आहे 29/7 पर्यंत आहे। सेम M.Ed संदर्भात 25 तारीख कॅप राऊंडची लास्ट डेट आहे भरण्याची। B.Ed, B.Ped आणि M.Ped सर्वांची लास्ट डेट जी आहे जी की कॅप राऊंडची रजिस्ट्रेशनची ती 25 तारीख आहे आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरिफिकेशनची लास्ट डेट ही 29 तारीख जी दिलेली आहे ती आहे। अजून काही माहिती लागेल ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघू। तोपर्यंत बाय बाय।